उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात रविवारी एक थरारक घटनेने मोठी खळबळ उडाली। एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर घडलेल्या घटनेत एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे। नेमकं काय घडलं? विमाननगर मधील द रूट्स स्पा या सेंटरमधून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार दुपारी 3च्या सुमारास विमानतळ पोलिसांनी तिथे धाड टाकली। पोलिसांची ही कारवाई सुरू असतानाच अटकेच्या भीतीने स्पा मधील एका तरुणीने आणि मॅनेजरने थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली। या भीषण घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्या तरुणीचा मृत्यू झाला। मॅनेजरच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पा सेंटरमध्ये अनैतिक देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा संशय आहे। पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून स्पा मालक आणि व्यवस्थापकावर पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। स्पाचे परवाने, तिथे काम करणारे कर्मचारी आणि आर्थिक व्यवहार यांची आता सखोल चौकशी केली जात आहे। पण या एका कारवाईमुळे पुण्यातील अनैतिक व्यवसायांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।